जय श्रीमाताजी. श्रीमाताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. थोडंसं लक्ष श्वासावरती केंद्रित करूया. दीर्घ श्वसन करूया. म्हणजे श्वास घ्यायचा सोडायचा तिकडे आपलं लक्ष देऊया. शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा. तिकडे आपलं पूर्ण लक्ष देऊया श्वासावरती. बघतोय आपण श्रीमाताईंना. लक्ष श्वासावरती आहे आणि व्हायब्रेशन्स वरती पण ठेवूया. म्हणजे आपल्या चित्ताची एकाग्रता होण्यासाठी आपण हे प्राणायाम करतोय. प्राणायाम म्हणजे प्राणांचं नियमन, की विचार कमी होण्यासाठी. आपल्या डोक्यातले जे फालतूक विचार आपल्या डोक्यामध्ये जे येत आहेत ते कमी व्हावेत, त्यासाठी आपण प्राणायाम असे दीर्घ श्वसन तेवढंच करायचं. बाकी भस्त्रिका, अनुलोम विलोम करायची काय आवश्यकता नाही आहे. अनुलोम विलोम म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीतून सोडायचा, उजव्या नाकपुडीतून घ्यायचा, डाव्या नाकपुडीतून सोडायचा. याला अनुलोम विलोम म्हणतात. याच्याने काय होतं, इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या स्वच्छ होत असतात. परंतु आपल्याला ते करायची गरज नाही. फार थोड्या प्रमाणात ते करायचं असतं, पण करूच नाही शक्यतो. फक्त आपण दीर्घ श्वसन करू शकतो. म्हणजे शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा. म्हणजे लक्ष आपलं श्वासावरती जावं यासाठी आहे. एकाग्रता, चित्ताची एकाग्रता आपल्या श्वासावरती. म्हणजे श्वास घेत असताना श्वासाबरोबर आपण आतमध्ये जायचं आणि श्वास सोडताना श्वासाबरोबर बाहेर यायचं. बघा, ही क्रिया करायची आपल्याला. म्हणजे चित्त एकाग्र होतं. प्राणायाम हे त्याच्यासाठीच आहे. प्राणांचं नियमन. आणि प्राणांचं नियमन जर आपल्याला जमलं तर आपलं ध्यान देखील आपण उच्च कोटीचं लावू शकतो किंवा जातं आपोआप कुंडलिनी शस्त्रावर. कारण स्वच्छता होत असते आपोआप. आपल्या चक्रांची, नाड्यांची स्वच्छता ही प्राणायामनं होऊ शकते. योगामध्ये अष्टांग योग जे सांगितलेत ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि मग समाधी अवस्था. श्रीमाताने आपल्याला ध्यान, धारणा आणि समाधी या 3 गोष्टी एकाच वेळेला दिलेल्या आहेत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः शिस्तीत करायच्या आहेत. यम नियम सुरुवात. यम नियम जे खाण्यापिण्याशी संबंधित आहे. आपण कसं वागायचं, कशा पद्धतीने काय करायचं हे यम नियमामध्ये मोडतं सगळं. म्हणजे आपली प्रकृती काय आहे त्याप्रमाणे आपलं खाणं असावं, अशा पद्धतीने आहे. पित्त प्रकृती असेल तर काय खाल्लं पाहिजे. समजा आपण तरी देखील व्यवस्थित नाही वागलं, तसंच खाल्लो तर पित्त आणखी वाढत जाणार. पित्तासंबंधित जे काही विकार आहेत ते विकार आपल्याला होऊ लागतात. मग ब्लड प्रेशर वाढतं, त्या हार्टचे प्रॉब्लेम येऊ शकतात, ब्रेनपर्यंत ते जातं, रक्त दूषित होतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात केवळ पित्तामुळे, उष्णतेमुळे. तसंच आपली कफ प्रकृती असेल तर कफ प्रकृतीमुळे पण आपल्याला बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. छाती भरू शकते, सर्दी पडसं कायम राहणार, त्वचा खराब होऊ शकते. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कफामुळे होतात. म्हणून त्या पद्धतीचं खाणं आपण ठेवलं पाहिजे. कफ प्रकृती असेल तर कसं खायचं, पित्त असेल तर काय खाल्लं पाहिजे, हे आयुर्वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्याचा थोडाफार अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे खानपिन जे आपण करतो ना त्यालाच यम नियमामध्ये मोडतं ते. मग काही जण कसे आपण सहजयोगी की आपण काही खातो काही पितो. श्रीमातांनी सांगितले ना, ध्यान करा, काही खा काही प्या आणि ध्यान करा. तर
ज्या वेळेला आम्ही ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरत असतो, त्यावेळेला आपल्याला हे यम-नियम हे पाळावेच लागतात. त्याशिवाय आपण ध्यानाच्या त्या स्थितीला जाऊ शकत नाही. म्हणून हे पाळणं किंवा हा जो पाया आहे, तो मजबूत करणं आवश्यक आहे. आपण इमारत समजा वरती चढवायची तर पाया मजबूत पाहिजे ना आपला. तसं आहे ते. म्हणून यम-नियम हे पाळणं आवश्यक आहे. थोडीफार आसनं, आता आसनं का करायची? थोडी बहुत करायची, फार करायची नाहीत आपल्याला. 84 प्रकारची आसनं आहेत. त्यापैकी आपल्याला ज्याचा त्रास आहे, समजा आपल्याला हाडाचं दुखणं असेल किंवा सांध्याचं दुखणं असेल किंवा आणखी कशाचं मानेचं दुखणं असेल, तर त्या प्रमाणात ते आसन आपण करावं. आता आपल्याला बराच वेळ ध्यानाला बसता येत नाही. तर आपण पद्मासन किंवा सिद्धासन किंवा अशा प्रकारे जी आसनं आहेत, ती थोडीफार का करावीत? कारण साध्या मांडी घालून बसण्यानं आपण बराच वेळ बसू शकतो मग. समजा आपल्याला पद्मासन घालता येत असेल आणि थोडाफार आपण प्रयास केला, अभ्यास केला त्याच्यावर आणि बसू शकतो बराच वेळ. तर साध्या मांडी घालून बसण्यानं आपण बराच वेळ बसू शकतो. म्हणून आपण ते आसन करावं. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाम म्हणजे विचार. जे विचार आपल्या डोक्यामध्ये जे येतायत भरपूर प्रमाणात, एक झालं की एक, एक झालं की येतात. हे कमी व्हावं यासाठी प्राणायाम आहेत. म्हणजे नाडी शुद्धीसाठी प्राणायामचा वापर केला जातो. आपल्या ज्या नाड्या आहेत आतमध्ये, ज्या 72,000 नाड्या आहेत. तर या 72,000 नाड्यामधून जे काही वायू वाहत आहेत, वायू वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत. पंचप्राण आहेत. व्यान, उदान, समान, मध्यम, अपान हे 5 प्रकार आहेत. ते आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. आपल्या वाहन म्हणजे ज्याला आपण जे प्राण वाहन करतो ना, प्राण वाहन करणारी ज्या नसा आहेत, त्या नसामधून हे कार्य करत असतात. म्हणून हे आपण जे खातो, समजा खाल्ल्यानंतर जे पचन होतं, त्यापासून उदान तयार होतो वायू. म्हणजे पचन जर समजलं तर ढेकर येते आपल्याला. ढेकर म्हणजे काय? उदान वायू आहे तो. समजा पचल्यानंतर पूर्णपणे गॅस तयार होतो आपण. मग तो गॅस म्हणजे अपान वायू म्हटला जातो. त्यानंतर मध्ये जो वायू तयार होतो तो मध्यम. त्यानंतर व्यान. व्यान हे अन्न पुढे ढकलायचं काम करतो. म्हणजे जे आपण खातो ते पुढे ढकलायचं काम हे व्यान करत असतो. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राण आहेत ना, हे प्राण त्यांचं कार्य व्यवस्थितपणे होण्यासाठी आपण ते प्राणायाम करत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्यामध्ये आणखी एक 5 प्रकारचे प्राण असतात, की जे अगदी सूक्ष्मातून कार्य करतात. म्हणजे ही जी काय व्यान, उदान, समान, मध्यम, अपान वायू आहेत, त्याला सपोर्ट करण्यासाठी त्या प्राण आपल्यामध्ये वापरले जातात. म्हणजे कसं आहे, तर आपण जे खातो, पितो त्यापासून जे आणखी सपोर्टेड त्याला प्राण म्हणतात त्याला. ते कुठले? तर नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 प्रकारचे जे वायू आहेत, ते वायू देखील आपल्या शरीरामध्ये, आपल्या नसामध्ये कार्यरत असतात. तर हे जे काय आहे, ते तुम्हाला समजा आता पोटामध्ये कुठला कार्य करतो वायू किंवा हृदयामध्ये कुठला कार्य करतो, घशामध्ये कुठं, मेंदूमध्ये कुठलं कार्य करतो वायू, हे आपल्याला आयुर्वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि शेवटी धनंजय वायू आहे. ज्यावेळेला आपण हे शरीर सोडून जातो, पंचप्राण आपण म्हटलो की निघून जातात. त्यावेळेला अपान आणि उदान या दोन्हीमध्ये संघर्ष चालू होतो. म्हणजे घरघर म्हणतो आपण शेवटची. त्यावेळेला या अपान आणि उदान यामध्ये जे वायू आहेत, त्यामध्ये जे संघर्ष होतो, त्या संघर्षातून आपला प्राण झटकन बाहेर येतो आणि तोंडातून, नाकातून किंवा आणखी कुठून तरी तो निघून जात असतो. म्हणजे त्याला बाहेर पडायला मार्ग पाहिजेल असतो. म्हणजे ह्या वायूतूनच तो प्राण आपला किंवा ते जो आत्मा आहे तो बाहेर पडत असतो. मग हाच वायू त्यासाठी प्राणायाम का करतात? तर हाच वायूचं नियमन करून त्याला ब्रह्मरंध्रातून बाहेर काढलं जातं. म्हणजे तो मुक्त झाला आत्मा. यासाठी प्राणायाम पण असतं. पण एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायची गरज नाही, कारण श्री माताजीने आपल्याला कुंडलिनीची शक्ती जागृत केल्यामुळे आपण सहस्त्रारमधून सहजमध्ये आपण शेवटी जाऊ शकतो. ही शेवटची अवस्था आहे. मग ज्यावेळेला हा वायू आता शेवटी सहस्त्रारमध्ये कुठला वायू कार्य करतो? तर धनंजय वायू कार्य करतो. म्हणजे मनुष्य ज्यावेळेला प्राण सोडतो, त्यावेळेला सगळे प्राण निघून जातात. शेवटी एकच प्राण राहतो, जो शरीर जळल्यानंतर देखील राहतो. त्याला धनंजय वायू म्हणतात. धनंजय प्राण असतो तो.
तो सगळं संपल्यानंतरच हा देह सोडून जातो. म्हणून धनंजय वायू पण महत्वाचा आहे. तर आपल्या आयुर्वेदामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्याला हे सर्व माहिती असावं, की आपण ज्यावेळी ध्यानधारणा करत असतो किंवा हे जे 72,000 नाडी आहेत किंवा आपले जे प्राण आहेत, ते कशासाठी करायचं असतं किंवा प्राणांचं नियमन का करायचं, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे सर्व आपण हाताच्या बोटावरती देखील पाहू शकतो. फक्त आपल्याला हे समजतं, की आपल्याला डाव्या बाजूची चक्र लागली, उजव्या बाजूची चक्र लागल्यानंतर आपण हे समजू शकतो, की डाव्या बाजूची जर चक्र लागली, तर कफ प्रकृती आहे. त्या माणसाला कफ प्रकृती ही असणारच, कारण डावीकडे कफ आहे. समजा उजव्या बाजूची चक्र लागत असेल, तर आपण असं सांगू शकतो, की पित्त प्रकृतीची ही प्रकृती आहे. मग त्यामुळे आपली उजवी बाजू आपण जास्त वापरत असतो. उजव्या बाजूला आपण जास्त जात असतो. आणि ज्यावेळेला ह्या दोन्ही मधून जे बिघडतं आणि मध्ये वात तयार होतो. म्हणजे दोन्ही बाजू पकडल्यानंतर मधला जो वात आहे, तो देखील डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून सुरुवातीला पित्त प्रकृती जी आहे, पित्त जे आहे ते आपण सांभाळावं लागतं. पित्त व्यवस्थित असेल आपलं, तर कफ व्यवस्थित राहतो. कफ व्यवस्थित असेल, तर वात व्यवस्थित राहतो. म्हणून आपण या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण आपण योगी माणसं आहे. आपल्याला या सर्व गोष्टीची माहिती असणं आवश्यक असतं. तर हे जे काय यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार म्हणजे एकसारखं या गोष्टीकडे आपण लक्ष देणं म्हणजे प्रत्याहार. की आपलं माहिती पाहिजे, की आपण कुठल्या क्षणाला काय खायला पाहिजे, कधी कसं केलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. हे आयुर्वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेद हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जडी-बुटी, औषधं म्हणजे वनस्पतीपासून जी औषधं केली जातात, त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. म्हणजे आयुर्वेद जो आहे, तो जिभेच्या शेंड्यापासून औषध आहे त्याचं. म्हणजे जे औषध खाल्ल्यानंतर जी लाळ तयार होते, त्या लाळेपासूनच खरं म्हणजे आपण ठीक होत असतो. म्हणजे अनेक प्रकारच्या लाळी आपल्यामध्ये जिभेमध्ये तयार होत असतात, तोंडामध्ये आणि या लाळ जे आहे, ती पोटामध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे लाळ तयार होणं हे फार महत्त्वाचं. त्याला क्षार म्हणतो आपण. आणि या क्षारमुळे काय होतं, की पोटामध्ये गेल्यानंतर जे पोटात ॲसिड आहे, ते ॲसिड सगळं संपतं. म्हणून लाळ तयार होणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण आपली प्रकृती कुठली आहे हे बघून त्याप्रमाणे आहार करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून आपण खाताना, पिताना देखील अगदी संयम ठेवला पाहिजे. म्हणून सांगितले ना आयुर्वेदामध्ये, की संयम असणं आवश्यक आहे. म्हणजे आवेग जो आहे आपला, जो आवेग जो म्हणतो, की आपण आता आवेग काही वेळेला आपण थांबवू शकत नाही काही वेळेला. म्हणजे आवेग आला तर थांबत नाही आपण, संयम नाही त्याच्यामध्ये. आपण समजा एखादा क्रोध आला, तर आपण तो क्रोधावेग थांबवू शकत नाही. म्हणजे कंट्रोल नाही त्याच्यामध्ये, संयम नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, तर आमची नाडी खराब होऊ शकते. आमचं चक्र खराब होऊ शकतं. म्हणून क्रोध करू नये असं श्रीकृष्णाने पण सांगितले ना, की यासाठी जे काही नियम घालून दिलेले आहेत आपल्यामध्ये, की जे षडरिपू आहेत, त्याला कसं कंट्रोल करायचं, त्याला कसं संयम घालायचा, हे हे जे आहे ते आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे आणि अध्यात्मामध्ये पण सांगितलेलं आहे. ते यासाठीच, की आपली प्रकृती आपण व्यवस्थित ठेवावी, यासाठी या सर्व गोष्टी ऋषी-मुनींनी सांगितलेल्या आहेत. त्याचा त्यांनी अभ्यास करून मनुष्य देह, त्याचं मन, त्याचं माइंड, त्याचं चित्त आणि त्याचा आत्मा कसा व्यवस्थित राहील आणि तो कसं सुखकर जीवन जगेल, हे आयुर्वेदामध्ये सगळं सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपण त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणेच आपण ध्यान, धारणा, समाधी यामध्ये अगदी त्याची माहिती घेऊन व्यवस्थितपणे त्यामध्ये उतरावं. यासाठीच या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. आता श्रीमाताईंना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. बघा, चित्ताची एकाग्रता. शरीर एक वेळ आपण व्यवस्थित ठेवू शकू, परंतु मनाला आपण व्यवस्थित म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. कारण मन हे चंचल आहे. हे सारखं सैर-भैर धावत असतं इकडं-तिकडं, कधी इकडं, कधी तिकडं, कधी इकडं बघ, कधी तिकडं बघ. सारखं त्याला मनाला चैन नसते जीवाला. आपण म्हणतो ना, जीवाला चैन नाही आहे तुझ्या. तर तसा प्रकार होऊ शकतो. कारण मनाचं हे कार्यच आहे, की त्याचं चित्त बाह्यात असतं. म्हणजे बाहेरच्या सर्व गोष्टी तो पाहत असतो आणि चित्त जे आहे ते आतमध्ये कार्य करत असतं. म्हणून चित्तामध्ये चैतन्य आहे आणि चित्त व्यवस्थित असेल तर मनाला आपण कंट्रोल करू शकतो.
ज्या व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून येत आहेत, ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटामधून. ज्या नसा आहेत, कारण नसा स्वच्छ होणं आवश्यक असतं आणि नसा स्वच्छ आपण चैतन्यानं देखील करू शकतो, व्हायब्रेशन्सने. पण लक्ष व्हायब्रेशन्सवरती असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलेलं आहे त्याला, विद्युत चुंबकीय शक्ती. कारण शरीरामध्ये देखील संपूर्ण मॅग्नेटिझम असतं आपल्या. मॅग्नेट आहे ना सगळं. दक्षिणोत्तर होकायंत्र कसं राहतं? दक्षिणोत्तर स्थिर. कारण का? चुंबक लहरी आहेत त्या. म्हणजे आपण देखील झोपताना दक्षिणोत्तर का झोपावं? कारण पायापासून डोक्यापर्यंत जे रक्तप्रवाह होत असतात, तो व्यवस्थित व्हावा. कारण ते चुंबकाच्या गतीवरती सगळं अवलंबून आहे आपलं शरीर. त्यामुळे आपण त्या पद्धतीचं झोपणं आवश्यक असतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये सगळं आहे हे, की आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं खाणं खाल्लं पाहिजे, कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे, हे सर्व आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. हे काही वेगळं ज्ञान नाही आहे. परंतु आपण काय झालंय, कालबाह्य झालंय सगळं. आपण विसरतो सगळं. आपण काय करतो, हां, श्रीमातांनी सांगितलं ध्यान करा, तर ध्यान करतो. परंतु ज्या बाकीच्या गोष्टी जो पाया म्हणतो ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, हे देखील याचा देखील आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे. जर आपल्याला अभ्यास नसेल, ज्ञान नसेल, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. इमारत जर उंच चढवायची आहे, तर खालचा पाया मजबूत पाहिजे ना आपला. कळलं पाहिजे, की मी काय करत आहे किंवा हा त्रास झाल्यानंतर हा त्रास मुळापासून कसा काढायचा, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसं आयुर्वेद आहे. आयुर्वेद काय करतं? शिस्तीत आपला रोग घालवतं. एकदम घालवत नाही. ॲलोपॅथीमध्ये तसं नाही आहे, की गोळी खाल्लं की डोकं दुखायचं थांबतं लगे. म्हणजे काहीतरी चुकीचं आहे ना ते. ताबडतोब थांबलं की डेंजरस आहे ते सगळं. म्हणजे डोकं जरी दुखलं तरी ते हळू-हळूच थांबलं पाहिजे. एकदम थांबलं तर ते डेंजरस आहे. काहीतरी दुसरा साइड इफेक्ट आपल्यावरती झाल्याशिवाय आपलं डोकं कधीच थांबत नाही. म्हणजे इकडं खड्डा काढलाय तर पुढे डोंगर आहे एवढं लक्षात ठेवायचं. किंवा डोंगर आलेला आहे म्हटल्यावर कुठेतरी खड्डा पडलेलाच आहे, हे लक्षात ठेवायचं. निसर्गाचा नियम आहे तो. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं, की जे आपल्यामध्ये आजार होत आहेत, हे आजार शिस्तीतच बरे झाले पाहिजेत. त्यासाठी आयुर्वेदाचा उपचार आपण घेऊ शकतो. काही वेळेला होमिओपॅथी देखील योग्य ठरतं. नाही असं नाहीये. होमिओपॅथीमध्ये देखील काही औषधं चांगली आहेत, ती घेणं आवश्यक आहे. तर ते देखील आपण घेऊ शकता. त्याचा काही विषय नाही आहे. परंतु जास्त करून आयुर्वेद जे आहे, ते आपल्याला नैसर्गिक आहे. निसर्गाशी आपण व्यवस्थितपणे अ, एकरूप होऊ शकतो त्यामुळे किंवा आजार आपले बरे करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं अभ्यास जरूर व्हावा आपला. जे चैतन्य श्री मातांच्याकडून येतंय ते आम्ही खेचून घेतोय. खेचलेलं चैतन्य नसामधून मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय एकसारखं. बघा, हे चैतन्य आपण खेचणं आवश्यक आहे. हे डिव्हाइन झालं आता. हे शरीर ठीक झालं, मन ठीक झालं, चित्त ठीक झालं. त्यानंतर स्पिरिच्युअलिटी हे सर्व ठीक झाल्यानंतर आपण आत्म्याकडे वळतो. तोपर्यंत आपण आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे पूर्वीचे जे ऋषीमुनी जो अभ्यास घेत होते ना, त्यासाठी पहिला त्याला अगदी कणखर बनवत असत. म्हणजे त्याला कडक बनवायचे. म्हणजे तो सर्व गोष्टी सहन करू शकला पाहिजे. सर्व गोष्टी त्याला बेअर करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्याला कडक शिक्षा देखील होत असे. बरेच दिवस त्याला उपाशी ठेवलं जात होतं. कारण शरीर धिक्कारायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि त्यामुळे त्याला तयार करण्यासाठी बऱ्याच गोष्टीचा त्रास घेऊन 5 लोकं असतील तर एखादा त्या गुरुकुलमध्ये राहायचा. अशा पद्धतीनं आत्मसाक्षात्कार देण्याची त्यांची पद्धत होती. म्हणजे आपलं ध्येय आपल्याला माहिती पाहिजे, किती संकट आली, किती त्रास आला, तरी आम्ही आमचं ध्येय गाठूच, साक्षात्कार प्राप्त करूच, अशीच व्यक्ती शेवटपर्यंत जात होती. पण सहजयोगामध्ये श्री मातांनी आपल्याला घर बसल्या सगळं दिलेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला करायची गरज नाही, परंतु अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती पाहिजेल आहे, की श्री मातांनी जे दिलेलं आहे ते किती महान आहे. तो ठेवा किती महान आहे आणि तो सहजमध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. तर मातांचे आपण खूप आभारी असलं पाहिजे आहे, की त्यातून आपण ते सगळं घेऊन उद्या दुसऱ्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे. याचा अभ्यास आपण स्वतःही करावा आणि दुसऱ्यालाही हे शिकवावं. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवतोय आपण. बघा, लक्ष कुंडलिनीवरती गेलं पाहिजे. आणि आपल्या हाताबरोबर ती कुंडलिनी वरती आली पाहिजे.
शिस्तीत तिला वरती उचलायची आहे आणि डोक्यातून बाहेर काढून टाळूतून एक गाठ आम्ही वर मारतोय चैतन्याची. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत हळू हळू कुंडलनी वरती गेली पाहिजे. 2 गाठी मारतोय. म्हणजे हाताबरोबर ती वर आली की शस्त्राच्या वर पण जाणवलं पाहिजे. बघा तिसऱ्या वेळेला कुंडलिनी वर चढवतोय. हळूहळू लक्ष कुंडलिनीवरती. आपलं आपल्याकडे लक्ष पाहिजे. बाह्यात नको. कोण काय करते इकडे लक्ष नको. आपल्या कुंडलिनीवरती आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. 3 गाठी मारतोय. तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. दुसऱ्याकडे बघून आपली परिस्थिती नाही सुधारणार. कवच घ्यायचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा कवच तयार झालं. लक्ष कवचावरती ठेवायचं आता एकसारखं. म्हणजे आपल्या भोवतानी कवच आहे हे लक्षात येतं चैतन्याचं. हे किती महत्वाचं आहे. कवचाला फार महत्व येणार आहे इथून पुढे. हे बंधन जे आहे ते साधं सुद्धा बंधन नाही आहे. श्री माताने जे दिलेलं आहे ना बंधन फार महत्वाचं आहे ते. ते इथून पुढे आपल्याला समजेल की बंधन का घ्यायचं आपण हे. आणि ते सूक्ष्मामध्ये हे कळलं पाहिजे की आपल्या भोवती हे जे वलय बंधनाचं आहे ना ते किती महत्वाचं आहे ते लक्षात येईल आपल्या. म्हणून लक्ष कवचाकडे पण पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आता आपले दोन्ही हात परत मातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावर म्हणजे जे चैतन्य येते ना ते आपण खेचून घेतोय आणि लक्ष वलयाकडे पण पाहिजे. जे बंधन आपण घेतलं त्याच्याकडे थोडं लक्ष देऊया. एकसारखं. म्हणजे जे आपण बंधन घेतलं ते आपल्यावर बसलं की नाही, आपण सुरक्षित आहोत की नाही हे बघणं गरजेचं आहे. नुसताच कर्मकांड करून काही मिळत नाही आपल्याला. माहिती पाहिजे ना सगळी. उद्या दुसऱ्याने विचारलं हा हे कवच बंधन घ्या तर या बंधनाचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे ना. आपलं संरक्षण होतंय इकडेही लक्ष पाहिजे आपलं. काही जण ऍक्सिडेंट मधून वाचलेले पण आहेत. पण ह्या बंधनामुळे जर बंधन आपण व्यवस्थित नाही घेतलं ना तर आपलं काय होईल सांगता येत नाही. आपला ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. काही होऊ शकतं कारण तुम्ही संरक्षणामध्ये नाही आहे. भले आपण सहयोगी असा, भले आपण सहयोगी असा, प्रचार प्रसार करत असा, भरपूर कार्य करत असा, पण जर आपलं लक्ष आपल्याकडे नसेल, आपल्या कवचाकडे नाही किंवा आपल्या आत्म्याकडे नसेल, तर आपला काहीही उपयोग नाही. काही उपयोग नाही आहे. हे परमेश्वराला सगळं माहिती असतं की आपण काय करतो ते. खरोखर हे कवच आपण धारण करतो का? खरोखर हृदयापासून आपण शस्त्राच्या वर राहतो का? हे परमेश्वराला श्री माताईनच माहिती ना सगळं. म्हणून स्वतःची फसवणूक स्वतः करायची नाही. आपल्याला माहिती पाहिजे की मी काय करतोय. हे फार महत्वाचं आहे. आरसा ठेवला ना आपल्या समोर. या आरशामध्ये सगळं दिसणार आहे. आपण काय आहे, कोण आहे, कसं आहे, सगळं दिसणार आहे. यामध्ये दिसून येणार आहे. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यानधारणा करायची. स्वतःच्या कल्याणासाठी ध्यानधारणा करायची. कुठल्याही प्रकारचं आपल्याला प्रलोभन असू नये सहयोगामध्ये. फक्त आत्मसाक्षात्कार, परमेश्वराची प्राप्ती आणि हे जे काही श्री माताने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व साधकांनी करायचं आहे प्रामाणिकपणे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि म्हणूया श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाही आहे. शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. कारण हे स्थूल शरीर आपल्याला समजलं हे नष्ट होणार आहे. परंतु नष्ट न होणारी गोष्ट कुठली आहे? आत्मा. तो मी आहे. तो शिव आहे. शिवोहम शिवोहम म्हटलं ना. परंतु नुसतं असं म्हणून चालणार नाही तर आपण ती धारणा केली पाहिजे की मी तो आहेच. मी तो आत्मा आहे. त्या परब्रह्माचा तो अंश मी आहे. हे सतत आपल्यामध्ये
धारण झालं पाहिजे, धारणा झाली पाहिजे त्याची. मग होतं आपोआप ते. तोपर्यंत नाही. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. म्हणजे हे शरीर वेगळं आणि मी आत्मा वेगळा आहे. हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे असं म्हणताना. म्हणून एक स्थूल देह जसा आहे तसा सूक्ष्म देह आपल्या हृदयामध्ये तो मी आहे, तो मी आत्मा आहे. हे कळणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतोय श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे की टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का? कुंडलिनी शस्त्रारच्या वर आली का पाहायची. हात खाली घेऊया, चित्तानं बघूया. आता आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहायची. सहज मध्ये वर आली का बघायची. हे बघणं महत्वाचं आहे. साक्षी भावानं पाहतोय फक्त आपण. कुंडलिनी वर आलेली आहे, वा ती वरती जाते, साक्षी भावानं पाहतोय आणि आपणही त्याबरोबर वरती येतो. हे ब्रह्मरंध्र आहे. हे दशमद्वार पण ह्याला म्हटलेलं आहे. ज्या वेळेला आपण शेवटचा क्षण येतो माणसाचा, ज्यावेळी शरीर सोडायचं असतं आपल्याला, त्यावेळेला हे ब्रह्मरंध्र उघडलं असणं जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे कायम उघडं असायला पाहिजे. यातून आपल्याला शेवटी जायचं आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. कारण समाधी अवस्था म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? तर आपला आत्मा या ब्रह्मरंध्रातून जाणं म्हणजे तो मुक्त झाला म्हणतो त्याला. त्याला समाधी अवस्था आहे. म्हणजे श्री माताजीने आपल्याला काय दिलंय हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे किती अनमोल ठेवा श्री माताने आपल्याला दिलेला आहे. त्यांचे उपकार आहेत, प्रचंड उपकार आहेत की आपल्याला त्यांनी मुक्तच केलंय. की चालती बोलती समाधी अवस्था आपल्याला मिळालेली आहे. सोपं आहे का हे? चालती बोलती समाधी अवस्था श्री माताने दिलेली आहे. डायरेक्ट कनेक्शन लावलेलं आहे आपलं. ही काही सोपं काम नाही आहे. त्यासाठी किती प्रयास करायला लागत होते, किती तपश्चर्या करायला लागत होती. आपल्याला घर बसल्या श्री मातांनी दिलेलं आहे. त्याची किंमत ओळखली पाहिजे आपण. त्याचं महत्व जाणलं पाहिजे. म्हणूनच श्री माताजींना फार महत्व आहे किंवा श्री माताजी साक्षात आदिशक्ती आहेत, आई स्वरूपात आहेत की आपली पात्रता नसताना देखील आपल्याला श्री माताजींनी शस्त्रारच्या वर नेलं. ती जाणीव करून दिलं. तिचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. कधीही नाही. हे फिटू शकत नाही. कारण ते कार्य श्री मातांनी जे केलेलं आहे ना, फक्त एवढंच आहे की त्यांचं कार्य जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो. तरी देखील ते उपकार कधीच फिटणार नाहीत. कारण हे फार महत्वाचं आहे. याची किंमत जो करतो त्यालाच माहिती आहे. जो करतो ना ध्यान खरोखर प्रामाणिकपणानं हृदयापासून, त्यालाच ही माहिती आहे किंवा किती प्रयास, किती तपश्चर्या करावी लागते यातून. जो झगडत आलेला ना त्याला माहिती आहे की कुंडलिनीचं जागरण आणि ते टिकवून ठेवणं हे किती कठीण काम आहे. जागृती होते सर्वांची, परंतु टिकवणं हे सगळ्यात कठीण. आणि हेच काम आपल्याला केलं पाहिजे आणि स्वतःही ठीक राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही आपण ठीक ठेवता आलं पाहिजे. हेच आपण श्री मातांच्याकडून शिकलं पाहिजे आहे. श्री मातांना आपण हेच गिफ्ट देऊ शकतो किंवा हेच वचन
आपण श्री माताजींच्याकडून घ्यायचं आहे, की श्री माताजी आम्हाला कायम शस्त्रार्चेवरती ठेवा आणि हे कार्य आम्ही सतत असंच पुढे नेऊ. श्री मातांची मोठी आशा आहे सहयोग्यांच्यावरती. आपण बर्थडे साजरा करतो त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की श्री मातांनी हे जे काही दिलेलं आहे, ते सर्व आपण इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे. सर्वांनी. हे फार महत्वाचं आहे. कारण श्री माताजींचा वाढदिवस साजरा करत असताना नुसता असं साजरं करून चालणार नाही. तर श्री मातांना देखील अभिमान वाटावा, आनंद वाटावा, की नाही माझी मुलं आहेत. हे सर्व कार्य करत आहेत. सर्वांची कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे. एक वेगळ्या प्रकारची स्थिती सर्वांना आलेली आहे. ही बघून त्यांना किती आनंद होईल. हेच मोठं गिफ्ट आहे. आणि हेच सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे. सर्वांचे मतभेद दूर होऊन, सर्वांनी एक होऊन हे कार्य केलं तर आपल्या आईला अधिक प्रसन्नता वाटेल. पण हा विचार आपण सर्व साधकांनी करणं गरजेचं आहे. आणि हेच मोठं गिफ्ट श्री मातांच्यासाठी असणार आहे. बाकीचं भौतिकतेतलं देऊन काय उपयोग नाहीये. जे करायचं आहे ते केलं पाहिजे आहे. जर खरे साधक आपण असू तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे आहे आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे आहे. लक्ष शस्त्रार्च्या वर आहे. पूर्ण कुंडलिनी आपली शस्त्रार्च्या वर आलेली आहे. येते आपोआप ती प्रसन्नता. देवी प्रसन्न झाली तर काही होऊ शकतं. त्यांची मर्जी आहे ती. ते काय करतील त्यांची इच्छा आहे. आपण फक्त त्यांची प्रार्थना करू शकतो. त्यांना द्यायचं असेल तर ते देतात, नाही तर नाही देणार. असं आहे ते. फार अवलिया जे असतात त्यांचं गणित वेगळंच असतं सगळं. त्यांना फक्त प्रसन्न करणं गरजेचं आहे. त्यांना सगळं माहिती असतं. फक्त ते प्रसन्न झाले तर कृपा आशीर्वाद बरसतात नुसतं असे. तेच केलं पाहिजे आपण. मग त्यांना प्रसन्न कसं करायचं माहिती आहे आपल्याला. ती कशाने प्रसन्न होणार आहेत आपल्याला माहिती पाहिजे. कळलं पाहिजे श्री माताजी कशाने प्रसन्न होतात. आदिशक्ती आहेत त्या. त्यांना काय देणार आहे आपण? त्यांना काय सगळं त्यांचंच आहे. काय देऊ शकतो आपण? हां, एवढंच की बाबा त्यांचं जे कार्यासाठी आपल्याला जे निवडलेलं आहे ना, ते कार्य आपण पुढे नेऊ शकतो. हां, एवढी निष्ठा आपली श्री मातांच्यावरती पाहिजे, की नाही श्री माताजी हे कार्य आम्ही पुढे नेऊ. काही जरी झालं तरी पुढे घेऊन जाऊ. युगानुयुगे जेवढी जेवढी युग येतील त्या सगळ्यामध्ये सहयोग पसरेल, पुढे जाईल. पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे. आणि ते पण कलेक्टिव्हली. वैयक्तिक नाही, कलेक्टिव्हली. कलेक्टिव्हली हे पुढे नेणं हे गरजेचं आहे. स्वतःचे मतभेद विसरून सगळेजण एक होऊन हे कार्य केलात तर आदिशक्ती अधिक प्रसन्न होतील. आता आपलं लक्ष शस्त्राच्या वरती घेऊन जायचं आहे. हळूहळू हळूहळू वरती घेऊन जायचं आहे. शस्त्राच्या वर बघा किती वर जाऊ शकतो आपण. स्वतः बघायचं आपली कपॅसिटी किती आहे वर जायची. का खाली येते कुंडली लगेच परत आणि वर घेऊन जायची. फोर्स याला म्हणतात फोर्स कुंडलिनीचा. आपली भक्ती किती आहे ना तेवढी वर आपण जाणार आहे. हे कर्मकांड नाही नुसतं आपण दाबून वर नेतोय तसं जात नसते ती. कुंडलिनी जर प्रसन्न झाली तर ती आपोआप शस्त्रार्च्या वर जाते. अगदी भक्तिभावानं. भक्ती पाहिजे. जबरदस्तीनं नाही. होऊ शकत नाही ते. कर्मकांड झालं मग. भक्ती पाहिजे. तीच वर घेऊन जाते. आपण काय जातोय वर तेव्हा? ती प्रसन्न झाली ना, तीच वर घेऊन जाते. सदाशिवांच्या चरणाशी लीन होतो मग आपण. म्हणून तिला प्रसन्न ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. बघा, पण ते म्हणत असताना केवळ कर्मकांड नको आहे. तोंडी म्हणतोय आपण नुसता. आणि आपलं मन एकीकडं, शरीर एकीकडं, चित्त एकीकडं आणि आत्मा एकीकडं असं व्हायला नको. एकाग्रता. एकाग्रतेचा अर्थ काय आहे? चित्त, मन, बुद्धी, आत्मा सर्व एकेच ठिकाणी कुंडलिनीकडे लागलेला आहे.
चैतन्याकडे लावलेलं आहे. म्हणजे लक्ष आपलं श्रीमाता यांच्याकडे. आई पुढे मुलाची स्तुती करतोय आपण. मग आई प्रसन्न होणार नाही? आणि मुलापुढे आईची स्तुती करायची म्हणजे गणेशापुढे. म्हणजे गणेश प्रसन्न. ही डिव्हाइन डिप्लोमसी आहे. प्रत्येकाचं तसंच आहे. शिवांच्या पुढे रामाची स्तुती करायची आणि रामापुढे शिवांची स्तुती करायची. हे ज्याला कळलं तो पूर्णपणे योगी झाला म्हणायला काही हरकत नाही. हे कळणं आवश्यक आहे. म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल, तर लक्ष्मीच्या मागे धावायचं काही काम नाही. नारायणाची भक्ती करावी, लक्ष्मी येते. हे कळायला पाहिजे ना, कशानं काय केलं, कुठलं कुलूप कशा पद्धतीनं त्याची किल्ली कुठे आहे हे समजणं. ही गुरु किल्ली ज्याला समजली, त्याला सगळं समजलं. म्हणून ही गुरु किल्ली जी आहे ना, ती फार महत्वाची आहे. आणि हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. लक्ष शस्त्राच्या वर पण ठेवायचं आहे बघा. तसंच आजूबाजूला देखील ठेवायचं आहे, विराटमध्ये पण ठेवायचं आहे. श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत असताना त्यामध्ये संपूर्ण उल्लेख आहे. त्वम चंद्रमा म्हटलं की चंद्राकडे पण लक्ष जावं. त्वम सूर्यम म्हटलं की सूर्याकडे लक्ष द्यायचं. त्वम आत्मासी नित्य म्हटले आत्माकडे लक्ष गेलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सगळं आहे. तर हे करत असताना, म्हणत असताना त्या पद्धतीनं तिकडं लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मग शस्त्राच्या वर राहून चैतन्याकडे लक्ष देऊन हे गणेशाथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे कसंही म्हणायचं नाही तोंडी नुसता. आपले उच्चार स्वच्छ असावेत, शुद्ध असावेत. आणि त्याचं जे टोनिंग आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे रिदम म्हणतो त्याला. तो रिदम फार महत्वाचा असतो स्तोत्र म्हणत असताना. कुठे खाच, खळगे कशा आहेत ते आपण शिकून घ्यावं. नाहीतर उगीच कसंही म्हणायचं नेहमीप्रमाणे म्हणतो म्हणून झालं की झालं. आपलं गणेश अथर्व शीर्ष म्हटलं. फायदा काय झाला? म्हणजे त्यातून काय मिळालं हे पण महत्वाचं आहे ना, बघितलं पाहिजे. श्री गणेश आपल्या समोर आले. त्यातून चैतन्य मिळालं आम्हाला. त्यांचं व्हायब्रेशन्स आम्हाला लक्षात आले. का फायदा झाला? कुंडलिनी खरोखरच हे म्हटल्यानंतर वर आली का? ती प्रसन्न झाली का? आणि आपल्यावरती कृपा आशीर्वाद झाले का? हे बघणं गरजेचं आहे. म्हणून आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत असताना पूर्ण भक्तिभाव, स्पष्ट उच्चार असावेत आणि व्हायब्रेशन्सवरती चैतन्याकडे का लक्ष असावं? कारण देवी प्रसन्न होत जाते आणि प्रसन्न झाले की व्हायब्रेशन जास्त यायला सुरुवात होते आपल्यामध्ये. म्हणून ज्या ठिकाणी जे काय सांगितलेलं आहे गणेश अथर्व शीर्षामध्ये तिकडं शक्यतो चित्त आपलं द्यावं आणि त्या पद्धतीनं आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणावं. गणेश अथर्व शीर्ष. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात्. सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः. त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि.
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वक्कपदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वः स्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अणुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अणुस्वारः शान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पहे सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः। लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे. थोडंसं ध्यानाच्या अवस्थेमध्ये जायचं आहे आपल्याला, गहनतेमध्ये, सहस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये.
पूर्ण अटेन्शन आकाश तत्वामध्ये. कुठलाही विचार नाही. आपसे पिछली मर्तबा मैंने बताया था कि आत्मा क्या चीज है, वो किस प्रकार सच्चित आनंद होता है और किस प्रकार आत्मा की अनुभूति के बाद ही मनुष्य इन तीनों चीजों को प्राप्त होता है। आत्म साक्षात्कार के बगैर आप सत्य को नहीं जान सकते। आप आनंद को नहीं पा सकते। आत्मा की अनुभूति होना बहुत जरूरी है। अब आप आत्मा से बातचीत कर सकते हैं, आत्मा से पूछ सकते हैं। आप लोग अभी बैठे हुए हैं, आप पूछें ऐसे हाथ करके करके कि संसार में क्या परमात्मा है, क्या वो उन्हीं की सत्ता चलती है? आप ऐसे प्रश्न अपने मन में पूछें, ऐसे हाथ करके पूछें। देखिए हाथ में कितने जोर से प्रवाह शुरू हो गया। कोई सा भी सत्य आप जान नहीं सकते जब तक आपने अपनी आत्मा की अनुभूति नहीं ली, माने जब तक आपका उससे संबंध नहीं हुआ। आत्मा से संबंध होना सहयोग से बहुत आसानी से घटित होता है। किसी किसी को थोड़ी देर के लिए होता है, किसी के लिए हमेशा के लिए हो जाता है। आत्मा से संबंध होने के बाद हमको उसे तादाद में पाना होता है। माने कि मैंने आपको जाना, ठीक है, आपको मैंने पहचाना, ठीक है, लेकिन मैं आप नहीं हो गई हूं। आपको मैं देख रही हूं और आप मुझे देख रहे हैं। इस वक्त मैं आपकी दृष्टि से देख सकूं, उसी वक्त तादाद में होता है। आत्मा के अंदर प्रवेश करके वहां से आप जब सब संसार पे दृष्टि डालते हैं, तब कहना चाहिए कि आत्म साक्षात्कार पूर्णतया संपन्न हो। कुंडलिनी का जागरण, उत्थापन तथा भेदन सब कुछ हो गया। जो लोग पार, सहस्त्रार टूट गया। आप चक्रों के द्वारा अपनी स्थिति और दूसरों की स्थिति को भी बहुत अच्छी तरह से पहचान लेंगे, उसकी जानकारी होने लगी। लेकिन अभी आप आत्मा से तदाकार नहीं, तदाकार नहीं। आत्मा से तदाकार होने के लिए सबसे पहले मैं नहीं ही हूं ऐसा मानना चाहिए। वो ही वो है, तू ही तू है। पहले आत्मा को मानना चाहिए कि तू ही तू है, मैं नहीं। कबीरदास ने बहुत अच्छे से कहा है कि जब धुनकने वाला धुनकता है तो धुनकी की आवाज आती है तू ही तू ही। लेकिन जब बकरी के पेट में अतड़ियों के रूप में होती है तो तब कहती है मैं। फिर बकरी के अतड़ियों से निकल के उसकी अच्छी पिटाई होती, सफाई होती, तानी जाती, खींची जाती, सुखाई जाती, और जब उसे फिर धुनकनी पे लगाते हैं तो हर समय कहती तू 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 तू। ऐसे ही हमारे मन का है। मन को खूब अच्छे से देखना चाहिए। देखो तो भला ये मन ये कैसा है, कहाँ भटकाते रहता है हमको, कहाँ भटकाते रहा। व्यर्थ की चीजों में हमारा चित्त कहाँ जाता है? कभी इसको देखते हैं, कभी उसको देखते हैं, कभी इस चीज को देखते हैं, कभी उस चीज को देखते हैं। हर समय हमारा मन
किसी न किसी भावना या वासना से भरा रहता था। अब उसमें प्रकाश हो गया, हम देखते हैं इसमें वासना है, भावना है, लेकिन तो भी हम इस गंदी चीज को अपने साथ लिए चले जा रहे हैं। इसको धुनकना है, मारना पीटना नहीं है, धुनकना है। तो उसके और देखें, उसके प्रकाश को प्रज्वलित करें। हे मन, देखो तुम तो परमेश्वर का मंदिर हो ना। परमेश्वर के मंदिर में ऐसी गंदी भावना क्यों आनी चाहिए? इसको तुम बाहर ही रखो, बहुत हो चुका। पहले कभी लोग ऐसे लिखते थे, मन समझ समझ पगध। हे मन, दुनिया भर की चीजों के लिए तुम दौड़ते हो, तुम परमात्मा के लिए कब दौड़ोगे? परमात्मा को अपने अंदर कब बचाओगे? तुम्हें ये चिंता रहती है कि मेरे बेटे का क्या होगा, मेरे माँ का क्या होगा, मेरे बाप का क्या होगा। अरे मन, ये तेरे कौन रह चुके? ये कोई तेरे हुए हैं? ये गलत गलत। ये कोई तेरे अपने हैं? उनके लिए क्यों तू हर बार इस तरह से परेशान होते रह? अपने मन से बात करें। धीरे धीरे इस तरह से मन की सफाई होते होते आत्मा का प्रकाश उसमें प्लावित होने लगेगा। उस प्रकाश से आप में आनंद की लहरियां बहने शुरू हो। धीरे धीरे आप में जड़त्व लाने वाली जितनी भी चीजें हैं धीरे धीरे घटती जाए और आप अपने आत्मा में लीन होते जाएंगे। इस वक्त आप कहेंगे कि मैं ही हूं और कुछ नहीं। यही भावना रह जाती कि मैं ही हूं। आत्मा ही आप हो जाते हैं और आप कहते हैं कि मैं ही हूं। जब आत्मा के अंदर से दृष्टि होने लग जाती है तो आप कहते हैं कि ये मैं हूं, ये संसार मैं हूं, ये सृष्टि मैं हूं, ये समुद्र मैं हूं, ये दुनिया की कोई चीज ऐसी नहीं जो मैं नहीं हूं। हर एक चीज में मैं ही हूं, मैं ही बसा हुआ। हर चीज में मेरा ही वास है, मेरे से ही सारी सृष्टि स्पंदित है, मेरे बगैर सृष्टि का निर्माण ही नहीं। मैं ही मैं सब कुछ। यह अहंकार नहीं, ये वास्तविक, ये असलियत। इसे अस्मिता कहते हैं। लेकिन उसको पाने के लिए सबसे पहले हमारा जो झूठा मैं है उसे तोड़ना होगा। झूठा मैं में अनेक चीजें, शुरू से आप देखिए कि मैं हूं हिंदुस्तानी, मैं हूं हिंदू, मैं हूं मुसलमान, मैं हूं जैन, मैं हूं फलाने नाम वाली, मैं हूं फलाने नाम वाला, मेरी ये पोजीशन, मेरा ये पैसा, मेरा ये घर हूं, मैं साड़ी हूं, कपड़े हूं, मैं स्वेटर हूं, सूट हूं, सब कुछ हूं, मैं नहीं हूं, बाकी सब मैं होता। इस तरह के अनेक मैं लगता हुआ सारी जिंदगी बिताते रहता हूँ। फिर एक क्षण भर बैठ के सोचना चाहिए, क्या इसीलिए मेरा जन्म हुआ था? सारी जिंदगी मैंने क्या किया? कहाँ गई ये दिन? कहाँ बिताया मैंने? अपना सारा समय कहाँ बर्बाद किया मैंने? सहज योग के बाद भी बहुत से लोग अभी भी अपना समय बहुत बर्बाद करते। फिर से समय नहीं आने वाला, इस बात को कोई समझते नहीं है। बहुत लोग बर्बाद करते हैं, गलत जगह चले जाते हैं, फिर आके कहते हैं माँ मेरा सर पकड़ गया। क्यों ऐसा समय बर्बाद करना है? इसमें रखा ही क्या है? ऐसे तो हजारों लोग अपना समय बर्बाद करते हैं, लेकिन पार होने वाले लोगों को आत्मा में लीन होना चाहिए। सब हो गया, भंडार खोल दिए, दरवाजे खोल दिए, अंदर भी आ गए और अभी आप हाथ पे हाथ धरे बैठे। अब इसे क्या किया जाए? भाई हम आपके लिए खाना बना सकते हैं, आपके मुंह में डाल सकते हैं, अब आपका पचा तो नहीं सकते ना। ये तो आप ही को पचाना है, उसकी कोई मेहनत नहीं है खास। सब चीज के लिए टाइम होता है, इस चीज के लिए टाइम नहीं होता। आखिर अपने और चित्त करें कि हमने पाया क्या आज तक? 4 साड़ियां पाली, 2-4 जेवर पा लिए,
8-10 तमगे पा लिए कि फलाने के फलाने थे, ढिकाने के ढिकाने थे। ऐसे हजारों आए और गए, दुनिया में आए और खत्म हो गए। उनका क्या हुआ? मिट्टी हो गए सब लोग। मिट्टी से कोई नर्क में गए, कोई कुछ हुए, कोई पत्थर हो गए, क्या हुआ? अब जो फूल खिले हुए हैं इनको तो फल बनना ही पड़ेगा। परिपक्वता आनी पड़ेगी अपने विचारों में, अपने संलग्नता में, अपने ध्यान। जीवन अत्यंत सुंदर बनाना है तो सुंदरता को अपनाना पड़ता है। उसका जो कुछ असुंदर है, जितना भी अगली है, उसको निकाल फेंकना पड़ता है। लेकिन हम लोग तो अभी भी उसी चीज में थोड़ा थोड़ा लिपटे चले जा रहे हैं। आज एक साहब आए थे तो मेरे साहब कहने मेरे सामने कहने लगे कि मैं सिगरेट पी लूं थोड़ी, माता जी हर्जा तो नहीं। मैंने कहा मुझे क्या हर्जा है, तुमको हर्जा है या नहीं? अरे मेरा क्या हर्जा है, मैं क्या करती हूँ? मैं तो चुपचाप बड़ी देख रही हूँ कि कौन कहाँ है, कैसे चल रहा है। मुझे हंसी आती लोगों की कि अमूल्य को छोड़ के, अनमोल को छोड़ करके ये क्या। सहज भावना से परमात्मा से कहना चाहिए कि तेरा खेल होने दिया, मेरा बहुत हो चुका, मैं बैठा, अब तू खेल, देखना मुझे तेरा खेल। इसके अलावा मांगने का क्या है संसार में? नहीं तो व्यर्थ जंक जिसे कहते हैं वो हम हो जाते हैं। समझ लीजिए कल ये माइक बनाया गया है और इतना खराब हो जाए कि फिर चल ना सके तो ये कहाँ जाएगा मालूम है ना आपको? इसका लोहा पीट पाट करके और फिर से मशीन में डाल दिया जाएगा, बाकी इसकी आत्मा तो खत्म हो। आपका जो इंस्ट्रूमेंट बना है अगर वो इस्तेमाल ना करें आप तो उसकी एफिशिएंसी पूरी खत्म हो जाएगी कि नहीं? और उसका एंजॉयमेंट क्या रहा? मैं तो आपको एंजॉयमेंट की बात कर रही हूँ। किसी के कुछ हो रहा है, किसी के कुछ हो रहा है। ध्यान में कितनी प्रगति की, आप क्या बने, यही सहयोग में सवाल पूछा जाता है। आप पूछते हैं भगवान है या नहीं, ठीक है इसका जवाब दे देंगे, वाइब्रेशन से आपको देंगे। आपके सब सवाल ठीक हो जाएंगे, आपकी तंदुरुस्ती ठीक हो जाएगी, आपकी मानसिक दशा ठीक हो जाएगी, आपके बच्चे ठीक हो जाएंगे, आपकी फाइनेंशियल कंडीशन ठीक हो जाएगी, सब ठीक हो जाएगा। आप भगवान के लिए क्या दे रहे हैं? अरे कुछ देने का नहीं है, लेने का है। आप कहां तक ले रहे हैं उससे, ये सवाल आपने पूछे। क्या हमने सब ले लिया? जितना माँ दे रही है उसमें से कितना हमने लिया है? क्या पूरा पूरा ले लिया? सब कुछ क्या पा लिया? अपना रास्ता भटक भटक के हम कहां कहां चले जाते हैं। क्यों ना हम इसे पालें? संसार की चीजें तो चलती ही रहती, इसमें रखा क्या? कोई मिलने आया, कोई चला गया, कोई कुछ हुआ, इसमें रखा क्या? हमने कितना पाया है? एक एक इंसान एक एक इंस्टीट्यूशन है। मैंने कहा था एक एक इंसान एक एक संस्था। हमारे यहाँ पाटिल आते हैं, आप जानते हैं, एक छोटे से गांव से आते हैं, कालवा नाम का गांव है, छोटी सी झोपड़ी में रहते। उनकी जमीन है थोड़ी बहुत। हर प्रोग्राम में आते हैं कालवा से। उनको भी खेती करनी है, तो बच्चे हैं काफी, उनको पालना पोसना सब कुछ करना है। हर प्रोग्राम में आते हैं। अपने घर में उन्होंने लगा के रखा है कि सहयोग, माता जी निर्मला देवी का सहयोग। वहां से जितनी ट्रेन जाती है सब देखती। मैंने भी एक बार जाते देखा, मैंने कहा ये कहाँ, ये मैं यहाँ कहाँ आ गई, यहाँ कहाँ मैं विराजमान। लोगों से पूछा, मैंने कहा यहाँ किसने माता जी निर्मला देवी का सहयोग निकाला? पहले पाटिल का मकान। मैंने कहा और धड़ाधड़ वाइब्रेशन आ गया। उनके पास आज हजारों भी रुपया होता है तो भी उनकी इज्जत नहीं होती जितनी उनकी आज इज्जत है उस गाँव में। मैं गई थी वहाँ, सब लोगों ने पैसा ऐसा इकट्ठा करके वहाँ सारा इंतजाम किया, सब बहुत बढ़िया प्रोग्राम किया। आज उनकी वक्त है, कहीं खड़े होते तो लोग जानते कि कोई खड़ा है कोई चीज। आखिर पाने का क्या है? चार जेवर पहनने से भी कौन बड़ी आपकी शोभा होने वाली है? लोग तो पीट पीछे हंसते ही आपको, सबके महामूर्ख है लोग।
आपने मानवता में कितना पा लिया, आपने अपनी कितनी कीमत पा ली है, यही असली बात। वहां से लोग जाते वक्त उनके घर को भी नमस्कार करते। मनुष्य की पहचान उसके बाहरी में कुछ नहीं होती, अंदर ही होती है। आपको मैं शास्त्री जी का उदाहरण देती हूँ। शास्त्री जी बहुत थोड़े समय के लिए जीवित रहे और जब उनकी मृत्यु हुई तो उनके अस्थि को लेकर के हम सभी लोग गए थे, मैं भी थी उसी में। तो जो कलश थे, अस्थि तो कोई दिखाई नहीं देती थी, शास्त्री जी तो बिल्कुल ही नहीं दिखाई देती, सिर्फ थोड़ी सी अर्थियां थी उसमें, एशेस, वो एक कलश में रखी। उस कलश को देखने के लिए हर जहां से ट्रेन जा रही थी, रास्ते भर लोग खड़े थे लालटेन लेकर। तो ट्रेन धीरे धीरे जाती थी, सब उस कलश के दर्शन के लिए बस नमस्कार करें, सब उसको नमस्कार। और जब वो अर्थियां समर्पित हो गई गंगा जी में, उसके बाद वो सब पहले में वो कलश गए कहां, पता नहीं कहां पड़े थे, वो खोजने से भी नहीं मिले, पता नहीं कहां पड़े गए, लोगों का जान दो हटा, कहीं चले गए होंगे, किसी ने चुराए भी नहीं। तो एक बैलगाड़ी थी, उसके नीचे में पड़े, वहां से उठा के। मैंने कहा देखो, इन कलशों को ही अभी तक नमस्कार करते आए, वहां से ट्रेन धीरे 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 चलती आई, हजारों मील से लोग आकर के उस कलश के दर्शन करें, और उस कलश में से फिर दूसरे वो एशेस ही थे ना, वो जैसे विसर्जित हो गए, तो वो उस कलश को किसी ने पूछा भी नहीं, किसी काम का भी नहीं, कोई अर्थ ही नहीं रहा उसमें, एकदम यूजलेस चीज, उसकी कोई कीमत ही नहीं रही। किसी ने उसको सजाया भी नहीं, संवारा भी नहीं, देखा भी नहीं, वहां पे नीचे में फेंक दी, बैलगाड़ी के नीचे में, वो कहीं दबदुबा जाके खत्म हो जाए। और जब उसको उठा के लाए, लोगों ने इसे कहाँ रखे, बेकार की चीज, इसकी बड़ी कार उठा ले जा रहे हैं, फेंक दो इसको गंगा जी, क्या रह गया। ऐसे ही आपके शरीर का, आपके व्यक्तित्व का है, मृत्यु से पहचान होती मनुष्य की। उसे जानना चाहिए हर एक आदमी को मृत्यु आता ही इसी वजह से। उसकी परख कैसी होती, उसके परख के लिए मृत्यु आती है। मृत्यु के वक्त है, किसी के लिए 2 आदमी रोते हैं, किसी के लिए 10 आदमी रोते हैं, किसी के लिए 25 आदमी रोते हैं। कोई कहता मेरा पति मर गया, कोई कहता मेरी माँ मर गई, कोई कहता मेरा बाप। लेकिन कोई कोई लोग ऐसे होते हैं जब मर जाते हैं तो जहां उनकी अर्थियां गड़ती हैं, वहां से सुगंध की लहरें बहती हैं। उसके पास से आप गुजर जाओ तो कहते हाँ इसके पास आ। मैं कश्मीर में गई थी, आश्चर्य की बात है, तो हमारी मोटर चली जा रही थी, मैंने कहा रुको 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 रुको, यहाँ किसकी समाधि? कहले समाधि नहीं है, मोहम्मद साहब का एक बाल रखा हुआ है यहाँ पे, उसको इकबाल कहते हैं। उसी को मैंने नमस्कार किया, एक बाल उनका वहां रखा हुआ, उससे ऐसे वाइब्रेशन चारों तरफ। मैं कहा और नहीं तो हम हाय किसकी, हमारी कीमत ही क्या है? और जब ये दीप जल गया है, हमारे अंदर ये प्रकाश आ गया है, तो उसकी तो इज्जत करो, उसको तो संभालो, उसको तो। ये सोचने समझने की बात यही है, बाकी सब व्यर्थ का सोच करते बैठे हो, बाकी में सोचने की कोई जरूरत नहीं, करने वाला सब परमेश्वर, सब कुछ वो करता है। अगर आपको सोचना ही है तो ये सोचना है क्या मेरा दीपक इस योग्य है, मैंने कहाँ रखा है मेरा दीपक? दीपक जला करके आप क्या टेबल के नीचे रखिएगा? ये कौन सा तरीका? इसका मापदंड अपने और ले लेना चाहिए, इसको सोच लेना चाहिए कि हमने अपनी मानवता कहां तक जगाई, उसको कितना हमने मैनिफेस्ट किया, कितना हमारे मानवता का प्रकाश फैला है, दुनिया क्या कहती है हमारे। आप लोग मुझे मानते हैं ना माँ, और गुरु भी मानते हैं, ठीक है, फिर मेरे जीवन की और भी तो दृष्टि करें कभी, सोचिए। हजारों वर्षों की तपस्या के बाद हम मनुष्य हुए, हजारों वर्षों के बाद, और मनुष्यता के नाते आने पर समझा कि मनुष्य क्या होता। लेकिन तो भी मैं अभी नहीं समझ पाती हूँ कि अमूल्य रत्न हीरा मिलने पर भी मनुष्य उसकी कीमत क्यों नहीं करता है। मुझे बहुत ही कठिनाई होती है, बिल्कुल कैजुअली आदमी रहता है इस मामले में, तो सारे क्या चले जाएंगे, हो जाएगा, कर लेंगे।
कारण यह है, हीरे का मूल्य आप बाजार में जाके पूछ सकते हैं, इसके लिए कोई बाजार नहीं। इसका बाजार आप ही का हृदय, आप ही का मन, आप ही का संतोष, आप ही का विचार, सब कुछ आप ही के अंदर, आप ही से अपनी ही संतोष की बात। अपने ही में आप खेलते हैं, अपने में आप जागते हैं, अपने में आप रहते हैं, अपने ही में मजा लेते हैं, और ये सारे जो अपने हैं उनके साथ आप रचते हैं, उन्हीं के अंदर विराजते हैं। एक आदमी कहता है कि देखो एक सहयोगी है हमारे यहाँ, एक आदमी, और एक है कि वो ऐसा। क्या आप सहयोग को बदनाम कर रहे हैं या उसको सुनाम दे? लोग क्या कहें? ध्यान में गहरा उतरना आना। गहरा उतरने से ही नहीं होता, उसको फैलाना पड़ेगा। अगर आपने फैला नहीं तो परमात्मा आपसे पूछेंगे कि आपका दीप किस लिए जलाया था? कि आप अपने संसारिक भावसागर में घुस के फिर से बुझ जाओ, इसलिए आपका दीप जलाया था क्या माँ ने? आप किस लिए माँ के पास गए थे? जागृति क्यों करने के लिए गए थे? किस वजह से? लगन होनी चाहिए, विचार, सारा प्लानिंग यही होना चाहिए कि मैं अपने क्षण 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 कैसे रहूं, कैसे चलूं, यही प्लानिंग होना चाहिए। दुनिया भर के प्लानिंग बंद करिए, वो सब परमात्मा करता है। उल्टा ही प्लानिंग हमेशा दिमाग चलाते रहता है, जिससे हमारा धर्म टूटता जाए। हमें ये कि सवेरे उठे, हाँ थोड़ी देर बाद बैठेंगे, उससे थोड़ा सो ही ले, बहुत कैजुअल हो जाता है। सहज चीज बहुत सहज मिलती है, इसमें कोई शंका नहीं। लेकिन जो सहज हुई है, माने आपके साथ जो जन्मी है, उसकी बहुत बड़ी पुरानी परंपरा चली आई है और वो बनाई गई। उसकी आप कीमत नहीं समझते हैं, उसको आप नहीं नाप सकते हैं कि ये कैसे हुआ, कैसे कुंडलिनी बनाई गई, कैसे चढ़ाई गई, कैसे आपको आत्म साक्षात्कार हुआ। आप तो सोचते हैं कि हाँ मिल गया, जैसे बाजार में जाकर आपने साड़ी खरीद लियो, चाहे एक कपड़ा खरीद लियो। नहीं 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 नहीं, ये अनंत की तपस्या है, इससे आपने पाया है, उसका मूल्य जानिए, उस पर गहरे उतरना पड़ेगा, गहरे जाना पड़ेगा, तब आनंद और सुख इस संसार में आएगा। इस संसार की समता, एकता, इस संसार का उत्थान सभी कुछ आप सहयोगियों पे है, ये तो कम से कम समझ लेना चाहिए। इसकी जिम्मेदारी समझ करके आगे बढ़ा दें। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना पाहायचंय, लक्ष तिथंच ठेवायचं, वरती बघायचंय श्रीमाताईंना, त्या स्थितीमध्येच राहायचंय. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण ठेवूया. जी स्थिती आपल्याला प्राप्त झालेली असते ती तशीच ती टिकवून ठेवायची. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय, लक्ष कुंडलिनी वरती. बघा, शिस्तीत आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती यावी. एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला शिस्तीत चढवायचे, लक्ष कुंडलिनीवरतीच पाहिजे. 2 गाठी मारून. तिसऱ्या वेळेला पाठीच्या मणक्यातून पुढून सगळीकडनं जाणवतं कुंडलिनी वर येत असताना. 3 गाठी मारतोय. कलेक्टिव्हली करायचं म्हणजे त्याचा इफेक्ट पडतो. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. आता हात इकडे इकडे होतात पण लक्ष कवचाकडे.
व्हायब्रेशन स्वरूपी कवच तयार होत असतं आपल्या भोवताने. आणि इकडे लक्ष देणं आणि त्या कवचामध्ये सुरक्षित राहणं हे आपलं कर्तव्य आहे. सतत बंधनामध्ये राहायचं आहे. बंधनातून बाहेर पण जायचं नाही आपल्याला. बंधनाच्या बाहेर गेलात तर काय होईल सांगता येत नाही. म्हणून बंधनामध्ये राहायचं. हे महत्वाचं आहे. आता उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरती आणि आपल्या कवचावरती ठेवायचंय. आपल्या उलेवरती लक्ष आपलं केंद्रित करायचंय. जय श्री माताजी.